सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण आंबोडी गावामध्ये आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परवा दिवशी म्हणजे 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला निकाल लागणार आहे। बघा येथील परिस्थिती काय आहे, लोकांच्या मनामध्ये कोण होणार जिल्हा परिषद सदस्य, कोण होणार पंचायत समिती सदस्य, आपण लोकांच्या बरोबर बोलतोय। चला बोलूया। आपण बरोबर आंबोडी गावचे मतदार राजा आहेत। नमस्कार तुम्हाला। आगामी 2-3 दिवसामध्ये परवाची 7 तारखेला निवडणूक होती। सर्व पक्षांनी इथं या ठिकाणी लढाई टाकली। काय वाटतं तुम्हाला, इथं तुम्हाला कोण योग्य उमेदवार, कोण काय, कुणाची हवा किंवा काय तुमच्या मनामध्ये ठरलं? हवा बिवा म्हणण्यापेक्षा पुरंदर तालुक्याचं जे प्रतिनिधित्व करतायत, पुरंदर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार विजय बापू शिवतारे, बापूंच्या माध्यमातून जे झालेली काम आहेत, बापूंच्या विचाराची माणसं आहेत, ती विचाराची माणसं खऱ्या अर्थानं आज योग्य आणि योग्य अशा पद्धतीनं मतदान करणार आहेत। शिवसेनेला मतदान करणार आहेत, शिवसेना पक्षाला मतदान करणार आहेत। आपल्या ज्या ज्योती झेंडे आहेत आणि बाळासाहेब, चांगलं काम आहे ज्योतिताईंचं काम। नंबर 1चं काम 5 वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काढले। आंबोडी गावच्या विकासाच्या बाबतीत जर म्हटलं तर आज आंबोडी गावची वैकुंठ स्मशानभूमी आहे, त्या भूमीचा निधी सुद्धा ज्योतिताईंनीच दिला। तेव्हा आंबोडी गावची स्मशानभूमी त्या ठिकाणी उभी राहिली। आणि बापूंच्या बाबतीतला जर विचार केला तर आंबोडी गाव आज सुजलम सुफलम जे आज तुम्हाला दिसतंय ते मला वाटतं 3 कोटीचे बंधारे आहेत। आंबेओळ्याला असणारे 3 कोटीचे बंधारे बापू जलसंपदा मंत्री असताना जलसंधारणातून झालेली काम आहेत। 3 कोटीचे बंधारे आंबेओळ्याला आहेत। त्याच्यामुळे हे पाणी आणि गाव सुजलम सुफलम आहे। योग्य आणि योग्य पद्धतीनेच मतदान करणार आहेत, शिवसेनेलाच मतदान करणार आहेत। ओके, धन्यवाद दादा, थँक्यू। आपल्या बरोबर या ठिकाणी आंबोडी गावचे नवयुवक आहेत। दादा नमस्कार। नमस्ते। काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा, कोण येईल, कसं वाटतं तुम्हाला? हवा कोणाची असली तरी येणार तर मगर तात्या आणि ज्योतिताई झेंडेच। बर बर बर, म्हणजे ज्योतिताईंचं काम चांगलं आहे? काम चांगलं आहे ताईंचं। ओके ओके ओके। आणि काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावच्या विकासासंदर्भात? तुम्हाला गावचा विकास बापूंच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री असताना काम झालंय। बाप्पा आपल्या बरोबर या ठिकाणी काही मतदार राजा नागरिक आहेत। नमस्कार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कोण निवडून येऊ शकतं? या ठिकाणी द्विधा मनस्थिती आहे। दोन्ही पक्षांना समान मतं पडतील असे अंदाज येतो। बर, पण तरी मी ज्या पद्धतीने रुपालीताई झेंडे आहेत, ज्योतिताई झेंडे आहेत, ते दिग्गज उमेदवार, तिकडे गंगारामदादांची पोरगी आहे दिव्या जगदाळे, काय परिस्थिती काय होऊ शकते या ठिकाणी? आमच्या गावामध्ये सध्या ज्योतिताई राजाराम झेंडे यांचा प्रचार आणि पब्लिक बी त्यांच्या पाठीमागे भरपूर आहे। अच्छा, म्हणजे शिवसेना। तुम्हाला काय वाटतं? शिवसेनाच जास्त जोर आहे। शिवसेनेचाच जास्त जोर आहे बाबा, नक्की? हो। बर, तुम्हाला काय वाटतं दादा? पहिल्यापासून ही ग्रामपंचायत बी शिवसेनेची 10 वर्ष झाल्यापासून, आणि ह्यावेळेस बी ज्योतिताई झेंडे निवडून येतील आणि बाळासाहेब मगर बी 100% त्यांचं बी निवडून येतील याची खात्री काय मत आहे? माझं मत आहे दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि शिवतारे बाप्पाचं काम आहे त्यामुळे दोन्ही उमेदवार निवडून येतील। ओके ओके ओके, चालेल, नक्की नक्की। ओके, धन्यवाद। आपल्या बरोबर या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत। काका नमस्कार। नमस्कार। काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती आहे? इलेक्शन परवा दिवशी आहे, मतदान परवा दिवशी आहे। तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्हा दिवे कराडीमध्ये काय परिस्थिती होऊ शकते? आहे की चांगली परिस्थिती आहे, दोन्ही मतात सगळ्याच एक एक। पण तुम्हाला काय वाटतं की रुपालीताई झेंडे, ज्योतिताई झेंडे, काय दिव्या गंगाराम जगदाळे, काय वाटतं तुम्हाला? चांगले कार्यकर्ते आहेत, काम करणारे लोक आहेत, तर आमचं काय असेल आमच्या ह्याच्यात ते आम्ही करणार। तुमच्या मनातलं? हा, मनातलं करणार। बरं, आणि आमचा एकच पक्ष आहे, आम्ही तो पक्ष सोडत नाही कधी। बरोबर, मनात आहे, त्या पक्षाशिवाय आम्ही देत नाही कुठं मत। मनात आहे।
हा सांगायचं बी नाही कुणाला. हा सांगायचं कशाला सांगाय पहिल्यापासून आम्ही एकच पक्ष आहे आमचा बर कुठला आहे हा? म्हणा ते. आमचा शिवसेनेचा पक्ष बर ओके. बाकी आम्ही कुणाला देतच नाही बर तुम्हाला बर. विकास सारेका चालू आहे आणि चांगले आहेत. अच्छा. मतदान शिवसेना येईल का राष्ट्रवादी? तसं आहे ना, सारच व्यवस्थित चाललंय. हा. मला- ओके. ओके. चला म्हणजे संमिश्र प्रतिसाद आहे. आहे. ओके धन्यवाद.